असते ना तर ती देखील या प्रतिमेसमोर टिकून पडली असती. ही प्रतिभा कोण? चांगल्या शिकारीसाठी गेलो असता सोमदत्ताच्या भागेत. मग कांचनूला गेलं पाहिजे. काही नको जायला. अगं सोमदत्ताने जर का माझ्या मागणीचा विचार केला ना तर ती कदाचित तुझ्या आई देखील होईल. बाबा आपण तर लग्न करणार नव्हतं ना. कारण माझ्या आईला अंतकाळी तसं तुम्ही वचन दिलंय. होय त्या मरत्या जीवाला वचन दिलं खरं पण सोबत माझ्या आईला काय वाटेल? अगं पण मला काय वाटते याची कल्पना आहे का तुला? बाबा कसं असेल तर अवश्य लग्न करा. मला शंका वाटते. कोणी म्हणते शंका? अगं आहेस तू. तुला काय वाटतं सोमदत्त त्याची कन्या मला देणार नाही? अगं राजा चंद्रकांत यांचा मी प्रधान होतो. त्या वेळेला हे राज्य मंडळीने बळकावून या राजाचा राजा झालो म्हणून काय सोमदत्त त्याची कन्या देणार नाही? अगं असं काही नाही. त्या वेळेचा राहिलेला काळ आता राहिला त्या वेळेला मला या राजाचा दृष्ट सगळे आज या राजाचा स्वामी या सोमदत्ताने नकार दिला तर छे तो माझ्या मागणीला केव्हाच नकार दिला नाही का? आशीर्वाद असो. पण राजसेवक तुम्ही कांचनपूरवरून केव्हा आलात? काय खबर आहे? आशीर्वाद असो. चंद्रचूड वाचा हा खलिता. राजा शशांक चंबुक वन के सिर जाग में बसलाम जब अपनी वनराज म्हणत. अरे स्वामी हात राजा चंद्रकांताच्या घराण्याचा समोर नायनाट करू राज्य बळजबरी बळकावून बसलास. तू जातीवंत राजा नाही. माझ्या प्रतिमेला मागणी घालतात. आपल्या कुलाशिलाचा तरी विचार करायचा होता. आम्ही कुलाशिला देतो आणि तू मात्र खंडक होय. चंद्रचूड बंद करा तमाशा आणि युद्धाची तयारी करा. बस आगाच्या प्रत्येक आणि उन्मादाच्या मस्तकीला सोमदत्ता तुझ्या मस्त भागपोरीला माझा कोण सजवायला नाही तरच नावाचा फलक सजवण्यासाठी लाखो लोकांचे फलक रोज पडतील. त्यांचं काही हो त्या आमचा मी पाहून घेऊ. पण महाराज राजकुमारीच्या मध्ये आपण दुर्गुती ठेवलं तर कपटी शकुनीला धर्मराज समजण्यात किती काही खुली नाही. चंद्रकले काढते ते इथून चालतो. जाते पण जाता एवढंच सांगते की एकाच तुझ्या आवाजाने रामासारख्या 14 चौकटीच्या राजाला शेवटी धूळ खावी लागले. एवढंच लक्षात ठेवा. रावण महामूर्ख होता आणि तू तर शतमूर्ख आहेस. कळते जा इथून. तू आम्हाला शिकवायची गरज नाही. चंद्रचूड चला युद्धाची तयारी करा. अरे बाळ ज्याला तू 20 वर्ष बाबा म्हणत आलास तो या राज्याचा प्रताप सिंह आहे रे. प्रताप बाबा तुम्हाला भ्रम झाला असेल. काही शब्द शिका बाळा. अरे बाळा तुला राजनीती शिकून जिवंत ठेवला आहे रे बाळा. जरी इल्ल वेशामध्ये असला
बाबा रोज चंद्रू म्हणाल आज अचानक चंद्रशेखर का म्हणता होय बाळा अरे बाळा तू चंद्रनगरचा राजा चंद्रकांता यांचा कुलदीपक चंद्रशेखर आहेस बाळा चंद्रशेखर आहे बाबा या दुसऱ्या आधाराने तुम्हाला प्रविष्ट केले होय बाळा अरे बाळा यानंतर माझी बुद्धी भ्रष्ट होईल आणि सारी जन्मकथा तुला कोण सांगणार बरं कोण सांगणार बाबा काय प्रकार आहे हा माझी आई तर मला 2 वर्षापूर्वी सोडून गेली ना होय बाळा अरे बाळा ती खरी देवता होती रे देवता तुझ्या आई पद्मावती तिची राशी मेघावती होती ना ती मेघावती होती बाबा काय ऐकत आहे मी बाबा काय ऐकत आहे बाळा बाळा अरे 20 वर्षापूर्वीची काळ रात्र सोन्या मोत्याने बनवलेला तो तुझा पाळणा अरे बाळा तू मित्रावस्थेमध्ये असताना अरे ते हराम शत्रू तलवारी घेऊन राजवाड्यामध्ये घुसले आणि सारी राख रांगोळी झाली बाबा सावध व्हा नका मला मागील गोष्टी सांगू नाही बाळा अरे बाळा तुझ्या जन्माचा पूर्व इतिहास आज न उद्या मला सांगितलं पाहिजे बाळा आपल्या राजवाड्याचे आणि सेनापती चंद्रचूड या हरामखोरांनी मंडप करून राजवाडा घेरला रे बाळा राजवाडा घेरला बाबा बाबा आणि हरामखोर आपल्या महाराजांवरती चालून आले त्याच वेळी आम्ही पुढे सरसावलो त्याच वेळी तुझ्या पित्याने किंकाळी फोडली बाळराजांचं संरक्षण करा बाळराजांचं संरक्षण करा ती किंकाळी आजही कानावरती येत आहे रे बाळा कानावरती येत बाबा खरंच का मी राजपुत्र होय बाळा तूच तर खरा राजपुत्र आहेस बाळा अरे बाळा आता माझे किती दिवस राहिलेत या आजाराने मला फार त्रस्त करून सोडलं आहे बाळा अरे बाळा तुझ्या पित्यानं हे पहा तुझ्या अरे बाळा हे पहा तुझ्या जन्माचा पूर्व इतिहास यामध्ये लिहून ठेवला होता आज अखेर मी जपून ठेवलेला वाच बाळा माऊ तुझ्या जन्माची पूर्व कहाणी वाच बाळा याचं काय करू मी बाळा माझे आवाज स्वप्न पूर्ण झालेले परंतु बाळा मला जाता जाता एकच वचन दे त्या हरामखोर शशांक आणि सेनापती चंद्रचूड यांचा सुडके बाळा सुडके
चंद्रचूड प्रतिमेच्या तर लग्नाची तयारी आता चालू आहे. मग प्रतिमा माझी होणे शक्य नाही. माझ्या चतुराईने जर प्रतिमा तुम्हाला मिळून काय मला बक्षीस काय का त्यासाठी वाटेल तो करायला तयार आहे. हे आल्यास माझे कन्या रत्न सुद्धा एखाद्या शिकाऱ्याच्या पदरात टाकायला मी तयार आहे. वचन देता मला लक्षात ठेवा. मग मी आताच कांदनपुरात जातो आणि त्या सोम दत्ताला काबरी बनवतो. शाबास. तोपर्यंत तुम्ही आपले सैन्य सज्ज करून केतकी घाटातील जंगलात फेरा घाला आणि प्रतिमेच्या लग्नाची मनात मध्यमत मिळतात. चारी बाजूने हल्ला चढवा. असला पापी काय मंत्र देताना तुम्हाला शरम वाटायला पाहिजे. तुला सुद्धा सोम देण्याची शरम नाही वाटत? तू इथे कशासाठी आले आहे? जा चाल तू. या कालजीला बापाचं सुख पाहत नाही. बापा हे कसलं सुख दुसऱ्याच्या सुखाची अन्यायाची होळी करून सैताना भूकमावली तुम्ही. चंद्रकाने काठे तू आम्हाला शिकवायची गरज नाही. ज्या वेळेला आमच्या मेंदूतील हक्क नष्ट होईल ना तेव्हाच आम्ही या पुरासुरांचे गुलाम होऊ. जा सोडून निघा इथून. राजकुमारी लहान छोटी मोठा राज घेऊन तुम्ही देवाला पोलक्या झाला. चंद्रचूड तुमच्याकडची वस्तुमती घ्यायला मी काय दुर्बुद्धी नाही. तुम्ही कुठे स्वाभिमानी आहात त्याची जाणीव आहे मला. असा कोणता गुन्हा घडलाय माझ्या तो पुरावा चित्रगुप्तच्या वही 20 वर्षापूर्वी लिहिलाय. पहिले पाऊल टाकणाऱ्या नववधूचे मनात युद्धाची असून अभिलाषा करू नका. काठे माझ्या मार्गातून बाजूला हो. तू आम्हाला शिकवायची गरज नाही. जा जाती वाया सोड. नका बाबा नका असा अवलंब करू नका. त्या जागी ही तुमची चंद्रकला असती तर आणि अक्काबाईला विशाल असतात. बाबाने भीक पडवणार. हा असुर मार्ग सोडा. बाबा मी तुमच्या पाय पडतो. काठे माझ्या घरामध्ये. माझ्या मार्गात आडू येईल ना. युद्धाची तयारी करा. आज तयारी करू. जा, विशाल जा. पण परमेश्वराचं अस्तित्व आज नष्ट झालेलं नाही. त्याचं ते सुदर्शन चक्र तुमच्यासारख्या नरदमाचा नाश करण्यासाठी सामर्थ्य आहे. शेवटी दिनाची राणी सापडली मला त्याला. अहो महाराज मराठी सगळं बरोबर गेलं. ठार मारली आपण. आणि नवरी आणि नवरा महाराज राजसेवक नवरी किती होती तुम्ही बघत ठेव. नवरा होता काय शेवटी माझ्या भावाची राणी सापडली. राजसेवक तिला घेऊन चला आपल्या राजवाड्यात. माझ्या मार्गातून बाजूला हो. नाहीतर तुला माझ्या अपमानाचा बदला या रक्ताने काय हराम करा.
प्रतिभा
अशी पाटका फिरवलीस माझ्याकडे काय नर पशु अरे मी नर पशु नाही मी नर केशरी आहे नर केशरी उलट्या कांद्याच्या मागात रोज यावा वन केसरी कसला दिवसा डावल्या एका नवरीची मरण सुटणारा जीवन छाटून टाकले असती माझी प्रियतमा पंडित म्हणून सोडून देतो तुला बाप्या हे तुझे विषय फुटकट थांबव मूर्खा म्हणजे बाप्या स्त्रीपणीशिवाय ए बाप्या विषय काय पुरुषे माझ्या मनाला होकार दिला नाही ती म्हणजे बाप्या चिंता नाही हो चिंता नाही आगीची प्रतिव्रतेची कशी खमेण गिरवत होती बोलाव तुझ्या देवाला अरे बाप्या लोक तिला जेणे वस्त्र बनवले रोज मला खाना दे कृष्णा कृष्णा तुला आहे काय कृष्णा वाचता करणार जरूर जाऊ बी ए देवा ओ बाबा हे देवा सारखा झोपला सिंग तर जागा बसला असेल की तू अरे जर जागा असेल डोळे उघडून पहा हीच प्रतिव्रतेची कशी खमेण गिरवत होती होय होय तुला एवढी खमेण आहे हे तुझ्या देवाचे नाव आणि हो म्हणून तू इथे कशासाठी आले? शास्त्राचं रक्षण करण्यासाठी काय मनुष्याचं रक्षण करण्यासाठी आला? शास्त्राचं रक्षण करण्यासाठी एवढी भीमशक्ती आहे तुझ्यात? माझ्या या तलवारीच्या धारत आहे अगं तलवारचे खेळ बायकांचे नसतात. दिवसा डोळ्या आपल्याच्या शिलावर अशा बंडकर दरोडे घालू लागले म्हणून माझ्यासारख्या स्त्रीला शस्त्रार्थी घ्यावे लागले कोणती कुठली? एवढी भीमशक्ती आहे तुझ्यामध्ये. तर काय बात आहे? हा धक्काच काय बाबाची लढाई होय चंद्रचूड. मी वचन दिलं आहे तुला. चंद्रचूड बोला महाराज घेऊन जाता काढता जर का माझ्या मार्गात आडवी आली तर मात्र तिला यम संध्यास वाटवेल. जा घेऊन थांबा नीट सांभाळ करा. थांबा तिला नकार साहेबांना काय झालं तर तुमची खेळ माझ्याशिवाय जेवलाच ना काम माहिती आहे साहेबांचा लाडक्या बहिणीचा पगार येतो 50 रुपये नाहीतर तुझ्याशी गाठ हा आवडी तुम्ही
अहो ज्याची होती अहो ज्याची होती त्यानंच नेली अहो ज्याची होती त्यानंच नेली लावलेली माया वायाला गेली चिमणी आली उडून गेली मानवाच्या येऊन जन्मा सद्गुरु करावे रे सद्गुरु करावे रे सगुण मरावे असे मारून उरावे सगुण मरावे असे मारून उरावे मानवाच्या येऊन जन्मा सद्गुरु करावे रे सद्गुरु करावे
Yeah.
राम राम असं का वाटत आहे चांगला नाही कसं वाटत आहे तुला? सांग. पण रागवणार तर नाही ना? अगं सांग अगदी मन मोकळे बनवले सांग प्रत्यक्ष बापाबरोबर शस्त्र चालू कट्टर वैरीमध्ये आणि आज ही चंद्रकला तुमच्या पुढे देहाची पायगडीच पसरायला तयार झाली ती केव्हा एकाच कारणासाठी अगं माझी तृप्ती आणि प्रतिभेची मुक्ती हे बघून घसा माझ्या केला अरे तृप्ती जाग्यावर आहे काय बघ खाली वर माहिती पडते चंद्रकले अगं माझी तृप्ती आणि प्रतिभेची मुक्ती एकच तिच्या अनामत्याच्या खोटासाठी मी स्वर्गात सुद्धा जायला तयार आहे स्वर्गात जायला काय सांगेल स्वर्गात जायला काय लागेल इथं सोलापुरात येईल ना पटकन जा तुला जायचं तिकडे नको होता तिथे आडवा तो किती दिवस आज मी वशी पाठवतो पागल झाल्या लवकर पाठवला जाऊ दे मरून म्हातारी बरं आमचं झाली एवढी चांगली पोरगी म्हातारी आली काय थोबाड बघून याच्या बरोबर कोण फिरत थोबाड बघून याच्या बरोबर कोण फिरत अरे देवा शपथ खरंच सांगतो या गाडीवाल्याशी लग्न कोण Thank you.
तुला झाले काय नुसतीच काय लग्नाला आली आज मेला सगळं पाणी द्या पाणी ए चंद्रकले ए म्हातारे बाग एकदा जीव सोडून धर्माची पूजा एकदा धर्माची पिण्या मग एकदा मोकळा हो राजवाड्यात महलात जाऊ चला राजवाड्यात महलात जाऊ चला मन
थांबलास का चालव
कामगिरी कामगिरी करायला बघ कोण तुला सांगताय सेवक जरी माझी मुलगी असली तरी या राजवाड्याची खुणी आहे ती. सत्य सत्य सेवक आपल्या राजवाड्यातील सर्व घोर गरिबांना ज्या पद्धतीने न्याय दिला होतो हो हो होय त्याच पद्धतीने राजकारणातील सर्व व्यक्तींना सुद्धा सारखा न्याय दिला जाईल. म्हणून या राजवाड्याची ही खुणी आहे. हो हो हिला पहिल्यांदा कैद करा. तुला सांगताय अरे खोरा मी सांगितलेलं आदिला नाही बाळाची तुला नाही बाळाची माझी मुलगी जर असली तर या राजवाड्याची खुणी आहे. हिला राज जगात असा जगायचा अधिकार नाही. हे राज कायम स्वरूपी स्वर्गात थांबवतो. अरे बाबा सगळं बायकांचं राज्य रे बाबा. येतोय तेवढा चालवायचं आहे तेवढा गाडीवाला असं काय आपण त्याला बोकड देणार नाही गणपती आहे काय चाललं आहे? काय चाललंय बघा ही मुलगी शिकवा. शिकार म्हणे तुमची हे बाबा काय 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 राज सेवक ही प्रतिभा चांगलं भाव महादू हा गोसावा हा गोसावा तिचा. अरे मी तर काय म्हणतोय आज तुम्ही सर्व माझ्या विरुद्ध नाही मी आहे मी कट्टर तुमच्या सगळ्यांनी आहे. आपल्याला माझा ऐक्य वर्ष घटलं सगळं माझ्या इच्छा आहे हो वरती घ्या. तुम्हाला एवढी खबर नाही मग पहा एका तलवारीमध्ये या तुझ्याचं कसा
मनावर मानाचा मुद्रा करून राक्षसी लालसा कट्टर वैरी या वगनाच्या तेलेचं काही वसंत आणि दिग्दर्शक मनोहर रामचंद्र किंदलकर. आता मंडळी पाहिलं एका मुलीला एका बापाला स्वर्गात कसा पाठवला, अख्ख्या घरातून सत्याचा मार्ग बदलून एका स्त्रीने एका स्त्रीचं रक्षण केलं. तुमच्या समोर जिवंत उदाहरण आहे. म्हणून म्हणतो दिवस न तर नागिन व्हा, दिवस न तर नागिन व्हा आणि अडवलं तर वागिन व्हा. माझ्या बंधेला तुम्ही एकच लक्षात ठेवा. तुमच्या समोर जर का असे नरकासुर उभे राहिले तर आई जगदंबा रेणुका भवानी मातेचं रूप घेऊन हाती शस्त्र घ्या आणि तिथे त्या नरकासुरांना ठेचून मारा. आता या वगनाट्याचा शेवट झालेला आहे. तर आता पाहूया या चंद्रनगरीचा राजा कोण आणि राणी कोण. त्या दोन बंडखोरांनी हे भ्रष्ट दिलेले त्या पवित्र करीला माझ्या कट्टरवारी चला चंद्रशेखर आणि तुम्ही दोन्ही राजकुमार अशा वेशामध्ये होता हे आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं. पण जे काय आमच्या बोलायचे तुम्ही मनावर धरू नका. आणि हे राज्य चंद्रगिरीचे राज्य आपण तुम्ही दोन्ही राजकुमारी राजशासनातून चांगली वस्त्र परिधान करा आणि या राजाचे वारस म्हणून राज्य तुम्ही लाभलेले आहे त्या चंद्रगिरी राजाला. आणि आता पाहूया पुढचं. चला चालू करा. माऊली गुरु माऊली माऊली गुरु माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली 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 गुरु माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली नवगे अलंकापुरी सोनियाच्या बिंबावरी नदी इंद्रायणी जातिरी हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली हो मुझे ज्ञानेश्वर माऊली. भारत माता की जय. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आज या ठिकाणी या मंडळाने आम्हाला हे कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही औची कलाकार नमन मंडळ गोळवली आभारी आहोत.